नमस्ते प्रेक्षकांनो, राशी चॅनलमधनं मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाठी घेऊन एक विनोदी कविता. आत्तापर्यंत राशी माध्यमातून आपण नवनवीन प्रयोग केले, ज्यात काही वैचारिक कविता होत्या, काही अरेणी भाषेतल्या, काही इंग्लिश, हिंदी असे निरनिराळे साहित्य प्रकार आपण अनुभवले. आता एक नवीन साहित्य प्रकार विनोदी ढंगाची ही कविता आहे. वेगळं राहायचं भारीचं सुख. आजच्या पिढीसाठी उद्देशून आणि आता येणारे प्रॉब्लेम त्याच्यावर आधारित ही कविता आहे. वेगळं राहायचं भारीचं सुख. ऊन खिचडी साजूक तूप आणि वेगळं राहायचं भारीचं सुख. ऊन खिचडी आणि साजूक तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं बारा, एक नाही दोन नाही माणसं बारा, घर कसलं त्यापेक्षा बाजारच भरा. सासूबाई मामंजी नंदा आणि दीर, सासूबाई मामंजी नंदा आणि दीर, जावेच्या पोरांची सदा किरकिर. पाहुणे रावळे सण आणि वार, पाहुणे रावळे सण आणि वार, रांधा वाडा जीव बेजा. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक आणि वेगळं राहायचं भारीचं सुख. सगळेजण म्हणतात तू भाग्याची फार, सगळेजण म्हणतात तू भाग्याची फार, भरलं गोकुळ तुझा संसार. जगाला काय माहीत चुकतंय काय, जगाला काय माहीत चुकतंय माझं इच्छांचं मरण आणि कामांचं ओझं. मला काही आणलं ते साऱ्यांना हवं, आता यांच्या पगारात ते कसं बरं व्हावं. नटण्या मुरडण्याची फिटे ना भूक, नटण्या मुरडण्याची फिटे ना भूक आणि वेगळं राहायचं बारीचं सुख. म्हणतात सगळं सासर मोठं प्रेम, म्हणतात सगळे हिचं सासर मोठं प्रेम. प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच, प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच. एवढासा जीव असला तरी विंचू तो विंचूच. चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी, चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी, रितभर लाकडाला हातभर जिलपी. बाबांची माया का मामंजींना येते, बाबांची माया काय मामंजींना येते. अहो पाणी तापवले म्हणून साय का धरते. बहीण आणि जाऊयात अंतर, बहीण आणि जाऊयात अंतर खूप आणि वेगळं राहायचं भारीचं सुख. दोघांचा संसार म्हणजे दिवाळी दसरा, दोघांचा संसार म्हणजे दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनीच राहायचं छान छान लिहायचं, दोघांनीच राहायचं छान छान लिहायचं, गुलुगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी, आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी, फिटतील बाई माझ्या सर्वच आवडीने. दोघांचा आता स्वयंपाक तरी किती, दोघांचा आता स्वयंपाक तरी काय, पापड मेथकूट आणि दह्याची साय. वरून लोणकडी साजूक तूप, वरून लोणकडी साजूक तूप आणि वेगळं राहायचं भारीचं सुख. रडले पडले अबोला धरला, रडले पडले अबोला धरला, तेव्हा कुठे यांनी वेगळा संसार मांडला. पण यांचं मेलबाई कळतच नाही, महिन्याचा पगार पुरतच नाही. पण यांचं मेलं कळतच नाही, पण महिन्याचा पगार पुरतच नाही. चहा आहे तर साखर नाही, चहा आहे तर साखर नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. चहा आहे तर साखर नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. कसल्या हौशी आणि कसल्या मौजी, दर 12 महिन्याला एकच साडी. कसल्या हौशी आणि कसल्या मौजी, 12 महिन्याला एकच साडी. आता नाही राहिलं कालचं ते रूप, आता नाही राहिलं कालचं ते रूप आणि वेगळं राहायचं कळायला लागलं. आता तर काय यांची तऱ्हाच नवी, आता तर काय यांची तऱ्हाच नवी. घोटभर पाणी द्यायला सुद्धा बायकोच हवी. बाळ रडलेलं खपायचं नाही, बाळ रडलेलं खपायचं नाही, मिनिटभर सुद्धा त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच, स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच. बाळ रडलं तर त्याला घ्यायचं पण मीच.
आणि यांची मर्जी पण राखायची मी, आणि यांची मर्जी पण राखायची मी. जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, आणि वेगळं राहायचं कळायला लागलंय. सासूबाई रागवायच्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सकाळचा निदान स्वयंपाक तरी करायच्या. मामंजी दिवसभर बाळाला धरायचे, मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, आणि भाऊजी बाजारहाट करायला जायचे. कामात जावेची मदत व्हायची, कामात जावेची मदत व्हायची. नणंद बिचारी सर्व निस्तरायची. आता काय, आता काय, थंडगार खिचडी आणि संपलंय तूप. आता काय, थंडगार खिचडी आणि संपलंय तूप, आणि वेगळं राहायचं कळायला लागलं तूप, आणि वेगळं राहायचं कळायला लागलं. नमस्ते.